माझे 2 कारखाने, मी एक कारखाना विकला. कुठला विकला? कुणाचा कारखाना? तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला? तुमचा खासदार 10 वर्ष दिल्लीत गेला नाही. काय तुम्ही दिल्लीचं बोलणार आहे? तुम्हाला दिल्ली गाजवता आली नाही. दिल्ली गाजवल्याशिवाय सांगली त्या ठिकाणी प्रसिद्धीत येणार नाही. आपल्याला का मिळणार? वसंतदादांच्या काळात ह्या म्हैसाळ ताकारी योजनेला मान्यता मिळाली. 90च्या दशकात थोडी कामं सुरू झाली. 2000च्या दशकात ऋतिक पाटील केंद्रात मंत्री झाल्यावर AIBBला ह्यांनी मान्यता मिळवून दिली. ही योजना राज्य शासनाची न राहता केंद्र शासनाची झाली. मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. 2013ला अजून मोदी साहेब गुजरातमध्ये होते, संजय काका तासगाव मध्ये होते. त्यावेळेलाच या तालुक्यात पाणी आलं होतं. निधी होता शिल्लक. पुढचं पाणी तालुकाभर फिरवण्यासाठी निधीही शिल्लक केंद्रात होता. राज्य शासनाने निधी दिला. तत्कालीन आमदार सदाभाऊ पाटील असतील, त्यानंतरचे आमदार अनिल भाऊ असतील, यांनी राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि पुढे ह्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटले. या सगळ्या प्रक्रियेत खासदार फक्त काम झाल्यावर नारळ फोडायला पुढे येण्याच्या पलीकडे काहीही योगदान देऊ शकले नाही. पाण्याचं राजकारण करणं, पाणी अडवणं, कार्यकर्त्यांना बोलून घेऊन त्यांच्याकडनं राजकीय शब्द घेणं, मगच पाणी सोडणं, असे वेगळे वेगळे प्रकार ह्या खासदारांनी घातले. त्यांना ह्या सांगली जिल्ह्याच्या जनतेचा आणि खास करून ह्या खानापूर किंवा घाटमातेच्या जनतेशी काही देणं घेणं नाही. पण भाषणात ते बोलले, अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब व्यासपीठावर असताना ते बोलले की माझे 2 कारखाने, मी एक कारखाना विकला. कुठला विकला? कुणाचा कारखाना? तुमच्या का बापाचा कारखाना होता तो विकायला? हा कारखाना हा जनतेचा कारखाना. हा कारखाना उभं करायला संपतराव नानांनी वेळ प्रसंगी वसंतदादांचा सुद्धा वाईटपणा घेतला होता. तरुणांना माहित नसेल तर तुम्हाला इतिहास माहित पाहिजे की वसंतदादांचं त्या काळात म्हणणं होतं, बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा कारखाना सांगलीचा मोठा करू. तर नाना म्हणते नाही, ह्या मला खानापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करायला लागणार. दादा तुम्ही पाणी आणणार आहे, पाणी म्हैसाळचं आल्यावर ह्या ठिकाणी ऊस पिकणार आहे, कारखान्याची गरज आहे. 3,000 रुपये शेअर घेण्यासाठी कर्ज काढली. ती फेडता फेडता 15-20 हजार रुपये लागली. हा कारखाना त्याची 300 एकर जमीन जी विट्या लगत आहे, ही सगळी जमीन फक्त 56 कोटी रुपयाला संजय काकांनी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली, खासगी. त्यात ते 100 एकर आणि कारखान्याची जुनी मशिनरी विकली जवळजवळ 150-200 कोटीला. हे 100-150 कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला. आणि ते सोडून अजून 200 एकर जमीन शिल्लक वैयक्तिक नावावर ठेवली. ती आता गायरांची जमीन आहे. ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचा आहे. का हा खासदार तुमच्या जमिनीवर लक्ष ठेवतो? काय या खासदाराचा जनतेच्या कारखान्यात डोळा आहे? शासनाचा वापर करून, सत्तेचा वापर करून, गैरउपयोग करून, गैरफायदा जिल्हा बँकेचा घेऊन, वेगवेगळ्या भानगडी का चालवून यांचा डोळा जनतेच्याच इस्टेटीवर असतो. स्वतः प्रॉपर्टी एवढी निर्माण केली, स्वतः एवढे श्रीमंत बलवंत झाले. अशा माणसाला आपण निवडून दिलं म्हणून कुठेतरी जिल्हा 10 वर्ष मागे गेला आहे. आता जिल्हा पुढे आणायचा आहे. 10 वर्ष झाली. 10 वर्षात जी आपली अधोगती झाली ती पुढे आणायची आहे. अशा खासदाराची गरज आहे जो दिल्लीत बसून दिल्लीत आपले सांगलीचे प्रश्न मांडू शकेल.
एकदाही खानापूर तालुका खानापूर शहराचं नाव लोकसभेत निघालं नाही. 10 वर्ष खासदार आहे, वर्षात 100 ते 150 दिवस लोकसभा चालते, 1000 ते 1500 वेळा 10 वर्षात संधी होती खानापूर हे शब्द लोकसभेत घ्यायची. एकदाही तुमच्या तालुक्याचं तुमच्या शहराचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही. या ठिकाणी कोणी म्हणते खानापूर शहरासाठी खासदारांनी निधी दिला, तो कुठल्या केंद्र शासनाच्या निधीतून दिला ते त्यांनी दाखवले. राज्य शासनाला त्या प्रत्येक शहराला लोकसंख्येप्रमाणे निधी येतो, तो निधी आल्यावर खासदार म्हणतात मी पत्र जोडलेलं म्हणून आलं. दुसऱ्याच्या कामाच्या श्रेय घेण्यापैकी काय केलं नाही. आरक्षणाचा मुद्दा एवढा ज्वलंत मुद्दा आहे. सगळ्यात प्रथम तर धनगर आरक्षणाच्या शब्दावर 2014ला ही भाजप सरकार ह्या ठिकाणी निवडून आली. धनगर समाजाला शब्द दिला की निवडून आल्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये एसटी मधनं धनगर समाजाला मी आरक्षण देईल असं देवेंद्र फडणवीस म्हटले. निवडून आले, 5 वर्ष गेली तरी ह्यांच्याकडनं काय होईना. आता मतदान उलट जाणार म्हणून मागच्या वेळी डाव रचला आणि ती मतं भाजपच्या विरोधात जाणारी मतं आम्हाला मिळू नयेत ह्यासाठी उमेदवार उभा केला. मराठा आरक्षण काँग्रेसने 2014 साली दिलं होतं, त्याच्या विरोधात ह्यांचाच दोष गुणवंत काय नाव आहे सदावर्त हे कोर्टात गेले, आरक्षण थांबवलं. मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणासाठी भांडतात. अशा माणसाची सुद्धा ह्या फडणवीस सरकारने फसवणूक केली. हे सगळं होत असताना खासदार कुठे होते हो? खासदारांना वाटलं नाही का दिल्लीत हा प्रश्न मांडावा? लाखोंचे मोर्चे निघतात, पण खासदार ह्या विषयावर लोकसभेत बोलत नाही. ज्वलंत प्रश्न आपले असताना खासदारांच्या प्रचाराला फडणवीस साहेब येतात आणि म्हणतात की गल्लीचं बोलू नका, दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला, गल्लीचं बोलू नका. आता सांगली म्हणजे 6 गल्ली, आपली 6 गल्लीच सांगली. त्यामुळे सांगलीच्या गल्लीच बोलणं. आता फडणवीस साहेबांच्या लक्षात आले की स्थानिक मुद्द्यावर किंवा खासदार बोलल्यावर मतं मिळणार नाहीत, म्हणून ह्यांचं चाललंय दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला. माझ्या शेताला पाणी नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे. माझ्या पोराला शिक्षणात आरक्षण मिळत नाही, पोराचं शिक्षण होत नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे. माझ्या पोराला शिकून सुद्धा नोकरी लागत नाही हा माझ्या सांगलीचा प्रश्न आहे. माझा गॅस महाग होत चाललाय, मला परवडना, पिकलेला मालाला बाजारात भाव मिळणार हा माझा सांगलीचा प्रश्न आहे, दिल्लीचा नाही. तुमचा खासदार 10 वर्ष दिल्लीत गेला नाही, काय तुम्ही दिल्लीचं बोलणार आहे? तुम्हाला दिल्ली गाजवता आली नाही. दिल्ली गाजवल्याशिवाय सांगली त्या ठिकाणी प्रसिद्धीत येणार नाही, आपल्याला काय मिळणार. गेले 1.5-2 महिने बघा दोस्तांनो, 1.5-2 महिने टीव्हीवर निवडणुकीचं वातावरण असं आहे जणू काय भारतात कुठेच लोकसभा लागलेली नाही, फक्त सांगलीतच लोकसभा लागली. रोज सांगलीचाच विषय.